जरा तुम्ही थोडं मागे जावा किंवा थोडं चेहऱ्यात आता बघा थोडं खाली येतो ताई काय सांगशील एक गाव एक होळी ही परंपरा करण्यासाठी कशा प्रकारे गावठी सगळ्यांना होळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. आमच्या विटाबाई कोळीवाड्यात आम्ही एक गाव एक होळी गेलो तर 1 वर्ष साजरा करीत आहोत आणि मला वाटतं या गेल्या वर्षीपासून महिलांसाठी आठवड्यांचं जे पारंपरिक गेम आहे तेही आम्ही गेल्या वर्षीपासून चालू केलेत महिलांसाठी. मला सांगायला कौतुक वाटतं की आमच्या गावात आम्ही बऱ्याच जुन्या परंपरेचं जतन करतो. जसं रंगाची होळी खेळतो, वाटापाट्यांचे कार्यक्रम घेतो महिलांसाठी, खाटला काढतात आमच्या इकडची मुलं. त्याच्यानंतर आजचा होळीचा उत्सव तर तुम्ही बघताच किती एकोप्याने सगळे साजरा करायला येतात. हेच सांगून मला हेच सांगायला अभिमान वाटेल की आमच्याकडे एक गाव एक होळी सगळेजण एकत्रित येऊन जोमाने साजरा करतात. काय तुम्ही नगरसेविका आहात, इको फ्रेंडली होळी या पद्धतीने कशी खेळली जाते इथे म्हणजे गाव आहे? इको फ्रेंडली होळी मला वाटतं की आता बरीचशी लोक इकडे सुज्ञान आहेत तर ते लोक पाण्याचा वापर कमी करतात आणि आमच्या इथे आम्ही इको फ्रेंडली कलर्सचा यूज करतो. त्याच्यामुळे एक चांगला मेसेजही जातो आणि आपण आपल्या नेचरला हार्म पण नाही करत. आणि जसं आपण बघता की आम्ही मोठ्या वृक्षाची इथे लागवड करून इथे आम्ही दहन करतो होळिकेचं. पण त्याचबरोबर आम्ही हे करत असताना आमच्या कमिटीमार्फत झाडांची लागवडही करतो. म्हणून आम्ही दोन्ही एक चांगला संदेश देतो. पण सगळीकडे झाडं तोडणं सुरू आहे, विकासात झाडं तोडत आहे आणि आज तुम्ही कशा पद्धतीने होळी करणार आणि काय मेसेज द्याल? मला वाटतं की झाडं जी अगदी रोड साईड आलेली असतात ती आपण ट्रिम करतो आणि महापालिकेतर्फे आदेश असतात आम्हाला की झाडं तोडायची नसतात. त्याच्यामुळे मला नाही वाटत की आमच्या इथे तरी असं तर कुठे होतं. पण विकासात जर प्रोजेक्ट डेव्हलपमेंटसाठी इथे तिथे झाडं तोडत असेल तर ते कुठेतरी चुकीचं असतं. काय मेसेज द्याल आजच्या दिवशी मी हाच मेसेज देईन की सगळ्यांनी आपले जुन्या परंपरेचं जतन करत नवीन पण आपण मला वाटतं जसं इको फ्रेंडली होळीचे साजरा करणं म्हणजे आपण एक मॉडर्न सोसायटीमध्ये राहत असताना जुन्या परंपरा पण एकत्र घेऊन चालावं